तुमचे 2चे 4 झाले, पण गाडीचे 4चे 2 झाले की. अहो तुमच्या बायकोनं तुम्हाला 4 चाकीवरून 2 चाकीवर आणलं डायरेक्ट. रणजितराव, काय पद्धत आहे? अहो दादासाहेब, पद्धत बिद्धत काही नाही. तिथे जरा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून हे असं बाईकवर यावं लागलं. ऐन वेळेची मॅनेजमेंट आहे, बाकी काही नाही. अहो कसली आहे त्या वेळेची मॅनेजमेंट? आम्हाला एक फोन केला असता तुम्ही तर 20 गाड्या पाठवल्या असत्या तुमच्यासाठी आणि तिथले तिथे सोडला असता त्या पंजाबरावला. एक गाडी नाही मॅनेज करू शकला तुमच्यासाठी तो. आणि जावयासाठी जाऊ द्या, आपली पोरगी आहे बरोबर, एवढा तरी विचार करायचा होता का नाही? हे असं रात्री अपरात्री येणं बरं आहे का? अहो दादासाहेब करत होते ते, पण त्यांची गाडी ऑर्गनाइज होईपर्यंत बराच वेळ लागला असता. आणि असंही पानबुंदा ते आंबेगाव फार अंतर नाहीये, मग प्रॉब्लेम काय? आम्ही सांगतो काय प्रॉब्लेम येते. रणजितराव, ढाले पाटील घराण्याच्या ओल्या हळदीच्या सुनबाई मध्यरात्री अशा दुचाकीवरनं घरी येतात ना, ते या घराण्याच्या मान मारतावाला शोभणारं नाहीये. आणि रणजितराव, तुम्हालाही सांगायला लागावं नाही. तसंही तुम्ही घराण्याचे सगळे नियम धाब्यावर बसवताच आहात. मन मानेल तसं वागताय. आम्ही बोलत नाही, मुद्दामून टाळतो ते. आणि आज जे केलंय ना तुम्ही, त्याला माफी नाही. आणि ह्यावेळी प्रश्न फक्त तुमचा नव्हता, घरात येणाऱ्या लक्ष्मीचा बी होता. आणि तुम्हीच असे चुकीचे पायंडे पाडायला लागलात तर तुमच्या मागून येणार तुमच्या जीवाचं माणूस तुमच्याकडे बघून काय शिकणार आहे? त्याला पण वाटणार आहे ना, या घरात आपल्याला मन मानेल तसं वागता येईल म्हणून. लग्न झालंय तुमचं, आता तरी जबाबदारीने वागा. काय विचारलं आम्ही? का केला नाही फोन आम्हाला? अहो पण दादासाहेब, मी खरं तर चूक माझी आहे. नाही म्हणजे मीच म्हणलं त्यांना दाजी की मीच म्हणलं त्यांना की अहो लय उशीर व्हायला लागलाय, तर माझं टेन्शन बघून त्यांना टेन्शन आलं आणि त्यांनी ते बाईकचा ऑप्शन शोधून काढला. बघा, चूक असेल तर ती त्यांची नाही आहे, माझी आहे. माफी मागायचीच असेल तर ती मी मागितली पाहिजे. नाही म्हणजे मागते. सॉरी. अक्के, काय गे? अजून नवरा नवरी इथंच अंगठे धरून उभं केलेस का काय? का तोंडी परीक्षा घ्यायला लागलीस नव्या नवरीची? बेबी, तुमचीच वाट बघत होतो. आम्ही एकच सांगतो रणजित, यापुढं ढाले पाटलांच्या घरचे रीतिरिवाज पाळले पाहिजेत. ते पाळणं मस्त आहे. राजश्री, येताना आत. चला.
राजश्री, आपल्यात हसून ओवाळलं तरी चालतंय ग. कशी छान दिसते हसताना माय माझी. ये आता माप ओलांडून आत ये. नाही नाही नाही, असं नाही. आधी नाव घ्यायचं. रीत असते तशी. हो नाही सर. टाइम प्लीज हा. रणजित इकडे इकडे येतो इकडे. रणजित, अरे बेबी मावशीने एक गोळ घातला रे. आता काय झालं? अरे म्हणजे मी जे उखाणे केले होते ना ते सगळे गिनी केले होते. आता नीनी करावे लागतील ना. गिने नीने म्हणजे? अरे म्हणजे स्वरांगी, वांगी, आता संजीवनी ना. हा पण तू ना एक 5 मिनिटं थांब. मी आता एक 3-4 उखाणे पाडते बघ. हा बेबी मावशी, मी आहे ना. मी असं काय भारी नाव घेतो ना, कोणी आपल्याला काही बोलू शकणार. एकदम मजा राजा. जा जा. आम्ही रेडी आहोत बरं का. रेडी आहोत आम्ही. बेबी, आम्ही रेडी आहोत. नाही पण या रेडिओत असं वाटत नाही. काय हो, नाव सुचत नाहीये का? नाही, त्याला जरा डोकं लागतं. आम्ही सुचवू का? नीट लक्ष देऊन ऐका. चालता चालता वाटत गाव लागलं आंबेगाव. चालता चालता वाटेत गाव लागलं आंबेगाव. आणि दाजी होता होता पतीच झाले की रणजितराव. राजश्री, अहो आईसाहेब, आता लग्न म्हणलं की थोडी चेष्टा मस्करी चालायचीच की. काय हो बेबी मावशी, सांगा की. राजश्री, आपली जीभ आपल्या ऐकण्यात असली पाहिजे. जीभ जास्त सैल सोडली ना तर आम्हाला तुम्हाला तुमच्या खोलीत जायला सांगावं लागेल. सांगा की, सांगा. आत्ता लगेच ताबडतोब जाऊ आम्ही. तुमच्या शब्दाबाहेर थोडीच होत आम्ही. पण कसं आहे, या घरातल्या एकमेव सवाष्णा आम्ही आहोत, हो की नाही? इथून पुढं तुम्हाला आमची खूप गरज लागणार. त्यामुळं आम्हाला आमच्या खोलीत जायला सांगून तुमचंच नुकसान होणार आहे. विचार करा. अहो आईसाहेब, मस्करी करतोय आम्ही. माफी मागू का? अहो सवय आम्हाला. मागू माफी? अहो वहिनी साहेब, माफी काय मागताय? आई साहेबांना कल्पना आहे याची. आता लग्न म्हटलं की चेष्टा मस्करी थट्टा हे असं गुदगुल्या करणं आलंच ना, नाही का? पण वहिनी साहेब, गुदगुल्या करताना आपली नखं समोरच्याला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर आपण निर्मळ मनाने गुदगुल्या करायला जातो आणि समोरच्याला ओरखडा बसतो. रंजा,
म्हणून मला तू फार आवडतो बघ. सुनबाई चला घ्या नाव आणि सगळ्यांनी मनोभावे ऐकायचंय बर का. नेसला मी भरजरी शालू, त्यावर नाचरा मोर, डोईला बाशिंग, कानात बुगडी, सोन्याचं डोरलं, चांदीचं जोडवं, हातात हिरवा चुडा, ही आहे सौभाग्याची खूण. रणजितरावांचं नाव घेते, ढाले पाटलांची 2 नंबरची सून. अगं बाई, वा. वाघ मर्दाने. आता रणजित भाऊजी घ्या ना. नाही आतापर्यंत आम्ही रणजित भाऊजींना आम्हाला नाव ठेवताना ऐकलंय हो. आता बायकोचं नाव घेताना ऐकायचंय. रणजित भाऊजी नाव घ्यायचंय बर का, नाव ठेवायचं नाहीये. घ्या ना घ्या. राजश्री नाव ठेवण्यासारखे काही गुणच नाही आहेत तिच्यात. तो घेणार आहे नाव आता. घे रे. बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. ए मस्त आहे. बुलेटवर आलाय जोडीने, हीच आपली शान. बेबी मावशी थांब. बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. संजीवनीचं नाव घेतो, ठेवून सगळ्यांचा मान. वाह, लय भारी. सगळ्यांचं झालं का? या आता माप ओलांडून आत या. थांबा. नाही आम्ही माग थांबतो. नाव संजीवनी यांचं, पण आम्हाला धोका आहे. मूर्छित पाडतील आम्हाला. त्यामुळं आम्ही आपलं माग सेफ. नाहीतर डोक्यावर येईल आमच्या. सुनबाई ओलांड माप. तू या घराची लक्ष्मी आहेस. हे घर तुझं आहे. तांदूळ घरभर पसरू देत बघ. ओलांड. काय बया, केवढं मोठं घर आहे. मी तर फक्त ऐकलंच होतं. 800 खिडक्या, 900 दार. इथे बसले का तुम्ही? आज तुम्ही बेबी मावशीच्या खोलीत झोपा. बेबी हा तुमची खोली दाखवा त्यांना. हा. तुझं नाव लतिका? मोनिका. मोनिका सुदामराव लठ्ठे. हा तेच, मोनिका सुदामराव. आहा, माझ्यासाठी मोनीच बरं. पाठ राखणेच नाहीची. वय. तू कुठे झोपणार? हा, झोपणार कुठं? तुम्हीच सांगा ना. मला रात्रीचं एकटीला लय भ्या वाटतो. हो ना, मला वाटलंच होतं तू भित्री आहेस. तू ना कुठे झोपतेस बरं?
असं कर, तू हिच्या बरोबर माझ्या खोलीतच झोप. दशरथ, ए दशरथ, त्या दोघींना माझी खोली दाखव. हा, तुम्ही दोघी वा पुढं, मी जरा पाहुण्यांचं बघून येते. हा, भाई संजय, मायपेक्षा मावशीच बरी. मला तर तुझ्या सासूचा लय भ्या वाटते बघ. काय खरं आहे का राजाचा महाल? काय ते जिने, काय ते खांब, बया, काय हे पडदे. संजय, ही आहे बेबी मावशीची खोली. संजय, घरातल्या घरात फिरायला बी वाडाप लागत असते बाई. हा, माझी संजी या घरात राणीसारखी राहणार आहे. हा, म्हणजे जरा अगोदर टेन्शन आलं मला त्या डुचक्या राजश्रीचं, पण आता कन्फर्म आहे. एवढ्या मोठ्या घरात तुला तिचा चेहरा क्लोजअप मध्ये बघायची गरज नाही. सुरक्षित अंतर ठेवा, नीट राहा. काय संजय, या घरातली माणसं तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला GPS वापरत असतील बघ. या असलं घर बाई सिनेमात बी पाहिलं नव्हतं मी कधी. मोने, हे समजा स्वरा दीदीचं असायला पाहिजे होतं ना ग. ए संजय, थोडी वेळ झालीस का काय? अशी काय अडक्यात बोलती ग? अगं संजय, हे समज तुला तुझ्या नशिबाने मिळाले ग. आणि स्वरा दीदीने स्वतःच्या मर्जीने हे समज नाकारले का? तू हेच कोण घेतलेस तिच्याकडनं? संजय, हे समज तिला नको होतं म्हणून तुझ्या पदरात पडले. विसरलीस का काय? आईचा फोन आहे. अगं मग उचल की. हे ठेव इथं, आता तुझंच घर आहे. संजय, जरा कापड बदलून ते लई टोचतात मला नवीन असल्यामुळे. हा, कट व्हायच्या आधी उचल पहिलं. हा, हॅलो. संजय, पोचलीस का ग व्यवस्थित? हा, ही एकदम सेफ गाडी चालवली यांनी. त्याची खात्री होतीच मला. बरं, जावई बापू आहेत का ग तुझ्या संगतीला? नाही, मी ते बेबी मावशींच्या खोलीत आहे. मला वाटलंच होतं तू तुझ्या सासूबाईच्याच खोलीत असशील. बरं संजय, हे बघ, उद्या तुझी हळद उतरवायची. तू त्या घरातली नवीन सून आहेस, तेव्हा जरा लवकर उठ बर का. नवीन जागा म्हणल्यावर झोप नाहीच लागायची तुला, पण तरी बी लवकर उठ बर का. आणि हे बघ संजय, आता जरा शहाण्यासारखी वाघ बाय माझी. घरच्या सुनेनं नेहमी वाकून राहायचं, ताटून नाही. बरं. जिभ गुळ आणि डोसक्यात कायम थंडगार पाणी ठेवायचं. संजय, सगळ्यांच्या पोटात शिरून राहाय ग बाय माझी. बरं. आणि लवकर उठशील नव, नाही राहशील पडून तशीच. ती मोनी आहे ना तुझ्या बरोबर, तिला सांग तुला उठवायला. अगं बर. बर काय बर, ती कशाची उठती तेव्हा? एक काम कर, तू ती अलाराम लाव. हा, बर. नाहीतर हे बघ, मीच फोन करते तुला पाट्याची. हा, अगं आई, तू उगा कशाला आरबळ्यासारखी बोलतेस? हे बघ, तुझी आणि डेटिंगची इज्जत जाईल किंवा माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी काय बी करणार नाही बघ. इकडं माझी कुणाची बाई ती.